कुंडली गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दे पाप पुण्यांगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, रंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. त्यांच्या पादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनियात. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच, अद्वैत भाव पटुता हितबुद्धी रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं श्रीरंगनाथं गुरुराज नमोस्तुभ्यं. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मोक्ष ज्ञानदान दानेकदक्षं, प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांत विदं वरिष्ठं. मस्तक हे पाया मस्तक हे. चला योग्य गुरु मिळावं, आणि योग्य गुरु मिळाल्याच्या नंतर आपल्याला योग्य साध्याची प्राप्ती होत असते. म्हणून जीवनामध्ये योग्य गुरु भेटणं हे फार भाग्याचं लक्षण समजलं जातं. आणि मला बाबा समोर आहेत म्हणून बोलावंसं वाटतं असं नाही. मी नेहमी बाबांच्या बद्दल बोलत राहतो की आमचं तुमचं आमचं भाग्य आहे की बाबांसारखे महात्मे आमच्या जीवनामध्ये गुरु म्हणून लाभले. विठ्ठल ज्ञानोबाराने आम्हाला स्पष्ट सांगितलं की हो, सद्गुरु वाचून संसारी तारक नसेची, सकारात्मक सांगितलं, नसेची निष्ठंका न कोणी. शपथ घेऊन सांगतायत की जीवनामध्ये गुरुशिवाय ह्या संसार सागरातून, या भवसागरातून जीवाला कोणीही तारून नेऊ शकत नाही. म्हणून आमची श्री गुरु भाऊ सांगायची की जीवनामध्ये सगळ्या चुका झाल्या तर चालतील, पण गुरु करण्यामध्ये चूक होऊ नये. गुरु योग्य भेटावे, आणि योग्य गुरु भेटले तर आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होत असतं, आणि ज्ञानाने समाधानाची प्राप्ती होत असते. म्हणजे समाधान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही सज्जन आहो. समाधान म्हणजे ज्याला शास्त्रामध्ये मोक्ष म्हटलं जातं, ज्याला जीवन मुक्ती अवस्था म्हटलं जातं, ज्याला शास्त्रामध्ये परमात्मा प्राप्ती म्हटलं जातं. परमात्मा प्राप्ती काय, मोक्ष काय,
आणि जीवनमुक्ती अवस्था काय, ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी एकच आहे. आणि त्या जर प्राप्त करायच्या असतील तर जीवनामध्ये गुरूंचं दर्शन जीवनामध्ये असलं पाहिजे. विठाल असो बाबांसारखे महात्मे इथं उपस्थित आहेत. मी बाबांना ज्या ज्या वेळेस पाहत आलेलो आहे त्या त्यावेळेस मला श्रीगुरु भाऊंची आणि बाबांची सेम सारखं, अगदी दोघांचं राहणं सारखं, दोघांचा स्वभाव सारखा, दोघांचं अगदी रंग सुद्धा तेवढाच सारखा आणि दोघांच्या चेहऱ्यावरचं तेज सुद्धा तितकंच सारखं. बाबांना ज्या ज्या वेळेस मी पाहतोय बाबांच्याकडे माझी ज्या ज्या वेळेस दृष्टी जाते त्या वेळेला मला श्रीगुरु भाऊंचं स्मरण होतं. कारण जीवनामध्ये जे आपल्याला जे गुरु देऊ शकतात, सज्जन आहोत ते जीवनामध्ये कोणी देऊ शकत. भले ती सांसारिक व्यावहारिक काही देत नसते, पण आपल्या पारमार्थिक कल्याणाची, आपलं पारमार्थिक कल्याण कसं होईल याची निश्चित ती व्यवस्था करून जातात. हे गुरूंचं सामर्थ्य असतं. हे देव करू शकत नाही, हे देव करू शकत नाही. बाबांसारखं ज्ञान गुरु रे भाऊ आणि बाबा, मला मी नेहमी पाहतो त्यावेळेस मला हे दोघं महात्मे, बाबांना बघितल्यानंतर भाऊंची आठवण यायची, भाऊंना बघितलं बाबांची आठवण यायची. ही का हे दोन महात्मे एकसारखे का दिसतात? की एका महात्म्याला बघितल्याच्या नंतर दुसऱ्या महात्म्याचं स्मरण का होतं? याचं कारण आहे महाराज, दोघांच्या अंतःकरणामध्ये असणारी ती ज्ञानज्योत किंवा ती भक्तिज्योत त्या दोघांच्या अंतःकरणामध्ये सारखी असेल तर ते दोन परमार्थामध्ये दोन माणसं सारखे दिसत नाहीत सज्जन हो, नेहमी नाहीत दिसत. पण दोघांच्या अंतःकरणामध्ये तेवत असणारी जी ज्ञानज्योत भक्तिज्योत जर समान असेल तर माणसामध्ये समानता दिसते. विठ्ठल म्हणून मी सुरुवातीला बोलून गेलो की बाबा समोर आहेत, मी बाबांच्या समोर कीर्तन करावं मी एवढा मोठा नाही, कारण माझ्या गुरूंच्या समोर मी बोलावं एवढं माझं सामर्थ्य नाही, पण त्यांनी जे माझ्या जीवनामध्ये मला शिकवलं तेच आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग अतिशय गोड आहे, महत्वाचा, चिंतनीय आहे. महाराजांनी केलेली साधना आणि त्या साधनेचा प्राप्त झालेला महाराजांनी परिणाम ह्या अभंगातून चिंतन केलेलं पाहायला आपल्याला सापडतं. काय आहे, जीवन जगत असताना संसारामध्ये किंवा परमार्थामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये साध्याचं आणि साधनाचं ज्ञान अतिशय आवश्यक असलं पाहिजे. शास्त्र आम्हाला सांगतं जीवन जगत असताना आम्हाला साध्य काय हे कळालं पाहिजे आणि साधन काय हेही आम्हाला कळालं पाहिजे. थोडक्यात सांगू का, एक मानसशास्त्रज्ञाचं असं म्हणणं आहे बघा, एक मानसशास्त्रज्ञाने असे खूप गोड सुंदर असं वाक्य सांगितलं. ते सांगितलं, जीवनामध्ये मानवी जीवन जगत असताना मानवाला दोन गोष्टीचं नित्य स्मरण राहिलं पाहिजे. एक, पहिली गोष्ट काय, त्याला जीवनामध्ये करायचं काय हे त्याला स्मरण असलं पाहिजे. आणि दुसरं गोष्ट, आपण करतो काय याचं स्मरण असलं पाहिजे. आपल्याला काय करायचंय याचं स्मरण असलं पाहिजे आणि आपण करतो काय याचं आपल्याला स्मरण नसलं पाहिजे. आपल्याला काय करायचंय म्हणजे आपलं साध्य काय आहे याचं स्मरण असलं पाहिजे आणि आपण काय करतोय म्हणजे आपण साधन काय करतोय याचं ज्ञान असलं पाहिजे. जीवनामध्ये साध्य आणि साधनाचं या दोघांचं जर ज्ञान असेल तर माणसाच्या जीवनामध्ये उद्दिष्टाचा कधीही माणसाला विसर पडत नाही. माणसाच्या जीवनामधलं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्टाचा जर त्याला विसर पडू नये असं वाटत असेल तर जीवनामध्ये साध्य आणि साधनाचं ज्ञान असलं पाहिजे. विठ्ठल आणि ह्या साध्य साधनाचं ज्ञान असताना ह्या साध्य साधनाचा तिन्ही कालाशी संबंध आहे. ऐका, साध्य साधनाचा तिन्ही कालाची संबंध आहे. म्हणजे व्याकरणशास्त्राने आम्हाला ज्या तीन कालाचं वर्णन केलं, जे तीन काल सांगितले, एक भूतकाल आहे, दुसरा भविष्यकाल आहे आणि दुसरा वर्तमान काळ आहे आणि तिसरा भविष्यकाळ आहे. मनुष्य केवळ वर्तमान काळामध्ये जगू शकत नाही, केवळ वर्तमान काळामध्ये जगू शकत नाही. जर तो केवळ वर्तमानामध्ये जगत असेल तर त्याचं भविष्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही.
आणि केवळ भूतकाळामध्ये मनुष्य जगू शकत नाही. जर केवळ भूतकाळामध्ये जर तो राहू लागला, केवळ भूतकाळात माझ्या भूतकाळामध्ये असं घडलंय म्हणून तेवढंच करून तो तेवढंच तशाच पद्धतीने वागू लागला तर त्याचं वर्तमान सुव्यवस्थित होणार नाही. म्हणजे मला काय सांगायचंय की माणसाला भूतकाळाची जाणीव पाहिजे, म्हणजे भूतकाळाचं स्मरण पाहिजे, वर्तमान काळाची जाणीव पाहिजे आणि भविष्याचं चिंतन पाहिजे. माणसाला भविष्याचं चिंतन असलं पाहिजे, वर्तमान काळाची जाणीव असली पाहिजे आणि भूतकाळाचं आमच्या स्मरण असलं पाहिजे. भूतकाळाचं जर स्मरण नसेल तर आमचं वर्तमान सुव्यवस्थित होणार नाही. ऐका, भूतकाळाचं स्मरण नसेल, आमचं भूतकाळाचं म्हणजे काय, आमच्या पूर्वजांनी काय केलंय, आमचे पूर्वज आहे त्यांनी आमचे जे साधू संत आहे त्या साधू संतांनी काय केलंय, त्यांनी काय साधना केली, त्यांनी भगवत भक्ती करता काय केलंय, त्यांनी काय जीवतोड मेहनत केली याचं आम्ही स्मरण ठेवलं तर वर्तमानामध्ये आम्हाला ते शक्य होणार आहे. आणि जे आम्ही वर्तमानामध्ये जे आम्ही जगणार आहे, जे आम्ही करणार आहे तेच परिणामाला भविष्यामध्ये येणार आहे. एक मी साधं उदाहरण देऊन आपल्या पुढे जातो. वर्तमान काळामध्ये मनुष्य जे जगतोय, लक्षात घ्या, आपण समजा एखादा सामान्य मनुष्य आहे आणि सामान्य मनुष्य वर्तमान काळामध्ये समजा तर त्याने आई वडिलाला जर त्याच्या आई वडिलाची सेवा न करता तर त्याला वृद्धाश्रमामध्ये पाठवत असेल. ऐका, आई वडिलाची सेवा न करता जर तो वृद्धाश्रमामध्ये पाठवत असेल तर हा हे त्याचं वर्तमान भविष्य काळामध्ये आकाराला येत असतं. भविष्य काळामध्ये आकाराला येतं म्हणजे काय, हे त्याचं वर्तमान, त्यांनी जगलेला वर्तमान त्याचं भविष्य बनतं. म्हणजे त्याचे मुलं सुद्धा तसंच वागायला लागतात, म्हणजे याला सुद्धा वृद्धाश्रमामध्येच पाठवतात. म्हणजे आपलं वर्तमान हे भविष्यकालाचं चिंतन असतं. म्हणून माणसाने जीवन जगत असताना या तिन्ही गोष्टीचं म्हणजे भूतकाळाचं स्मरण असलं पाहिजे, वर्तमान काळाची जाणीव असली पाहिजे आणि भविष्याचं चिंतन असलं पाहिजे. विठ्ठल मला काय सांगायचं होतं लक्षात घ्या की आम्ही करतो काय आणि आम्हाला करायचं काय आहे, या दोन्ही गोष्टीचा आमच्या ह्या तिन्ही कालाशी संबंध आहे. या तिन्ही कालाशी संबंध आहे. या तिन्ही कालाचा संबंध एकत्रित केल्याच्या नंतर आम्हाला काय करायचंय हे कळतं आणि आम्ही काय करतोय हे कळतं. म्हणजे काय, आम्हाला काय करायचंय म्हणून मी सांगून गेलो की आम्हाला साध्याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट शास्त्राने आम्हाला सांगितली की आम्हाला साधनाचं ज्ञान असलं पाहिजे. गंमत अशी आहे सज्जनाहो, साध्याचं ज्ञान जर नसेल तर माणसाचं साधन चुकत असतं. साध्याचं ज्ञान नसेल तर माणसाचं साधन चुकत असतं आणि चुकलेलं साधन हे साध्यापर्यंत पोहोचू देत नसतं. चुकलेलं साधन हे साध्यापर्यंत पोहोचू देत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सामान्य उदाहरण जर द्यायचं झालं, एखादा मनुष्य इथून निघाला, इथून निघाल्याच्या नंतर त्याला कोल्हापूरला जायचंय म्हणून तो बस स्टँडवर गेला. बस स्टँडवर गेल्याच्या नंतर त्याला आता कोल्हापूरला जायचंय. कोल्हापूरला जायचं म्हटल्याच्या त्यांनी कोणत्या गाडीमध्ये बसलं पाहिजे, कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत बसलं पाहिजे ना. त्यांनी कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत बसलं पाहिजे, पण त्यांनी बसला पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाडीमध्ये. मग मला सांगा, पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाडीमध्ये जर तो बसला तर किती वर्षांनी तो कोल्हापूरला पोहोचेल, किती वर्षांनी तो कोल्हापूरला पोहोचेल. का बरं पोहोचणार नाही, साध्य योग्य नाही का, साध्य योग्य नाही का, साध्य योग्य आहे, त्याला कोल्हापूरला जायचंय मान्य आहे, पण चुकतंय काय, साधन चुकतंय. माणसाचं साधन चुकू नये आणि चुकलेलं साधन आपल्याला कधीच साध्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. तसं परमार्थामध्ये सुद्धा आहे. परमार्थामध्ये ह्या साध्य आणि साधनाचा विचार फार महत्वाचा सांगितला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये सुद्धा साध्य आणि साधनाचा विचार सांगितला. मला असं वाटतं की साधनाचा विचार जो असतो हा शरीराच्या संबंधाने असतो आणि साध्याचा जो विचार असतो हा मनाच्या संबंधाने म्हणजे चित्ताच्या संबंधाने असतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वचन बघा, सदा नामघोष करू. करू म्हणजे क्रिया, क्रिया म्हणजे साधन, करू म्हणजे क्रियात्मक आहे. क्रिया ही शरीराच्या संबंधाने असते आणि समाधान हे चित्ताच्या संबंधाने असतं.
क्रिया शरीराकडून घडत असते आणि समाधान कोणाला प्राप्त होत असतं? चित्ताला प्राप्त व्हायचं होत असतं. म्हणजे तात्पर्य काय आहे? माणसाला जर समाधान पाहिजे असेल, माणसाला जीवनामध्ये जर समाधान पाहिजे असेल तर त्याची क्रिया योग्य असली पाहिजे. म्हणजे त्याच्या शरीराकडून होणारं जे साधन आहे ते साधन योग्य असलं पाहिजे. आणि तेव्हा जर क्रिया योग्य असेल तर समाधान जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि ते समाधान प्राप्त होण्याकरता जीवनामध्ये चित्ताची सहाय्यता असली पाहिजे. मी म्हणतो असं नाही, मला शास्त्र आम्हाला असं सांगतं, चित्तसेहि प्रसादेन हंति कर्म शुभाशुभम प्रसन्नात्मात्मनि स्थित्वा सुखमक्षयमश्नुते. चित्तसेहि प्रसादेन हंति कर्म शुभाशुभम. चित्ताच्या कृपेने मनुष्याच्या शुभ आणि अशुभ कर्माचा काय होतो? नाश होतो. आणि प्रसन्नात्मात्मनि स्थित्वा सुखमक्षयमश्नुते. प्रसन्न चित्त प्रसन्न झाल्याच्या नंतर मग चित्त प्रसन्न झाल्याच्या नंतर जीवनामध्ये सुख प्राप्त होतं. म्हटले महाराज, चित्ताच्या प्रसन्नतेचा आणि सुखाचा संबंध काय हो? चित्ताच्या सुख प्रसन्नतेचा आणि सुखाचा समाधानाचा संबंध काय आहे? चित्ताची प्रसन्नता ही आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाते. आणि एकदा आम्हाला भगवंताची प्राप्ती झाली की आमचं चित्त प्रसन्न होणं म्हणजेच भगवंताची प्राप्ती होणं. महाराज, मी म्हणतो असं नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वचन आहे, येऊनी गोपाळ राहे तेथे येऊन गोपाळ राहे तेथे राहे करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त 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 करारे निर्मळ. येऊनी गोपाळ येऊनी गोपाळ येऊनी गोपाळ येऊनी गोपाळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. महाराज, ते चित्त शुद्ध झालं आणि शुद्ध झाल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा त्या अंतःकरणामध्ये येऊन राहतो. भगवान परमात्मा म्हणजे दुसरं तिसरं नाही, काही नाही महाराज. भगवान परमात्मा म्हणजेच जीवनामध्ये प्राप्त होणारी सुखरूप अवस्था. जीवनामध्ये सुख वेगळं आणि सुखरूपता वेगळी. मी नेहमी सांगत आलेलं आहे, माणसाच्या जीवनामध्ये सुख वेगळं आणि सुखरूपता. संसारामध्ये जे प्राप्त होतं त्याला सुख म्हणा, संसारामध्ये जे प्राप्त होतं त्याला सुख म्हणा, आणि परमार्थामध्ये जे प्राप्त होते त्याला सुखरूपता म्हणा. आमचे सूर्यगुरु भाऊ सांगायचे, ते म्हणायचे, सुख जिथं आहे तिथं दुःख येणार आहे आणि जिथं सुखरूपता आहे तिथं दुःखाचा संबंध नाही. मी नेहमी एक उदाहरण देत असतो, ऐका. काय झालं, दिवाळीचा सण आहे. दिवाळीच्या सणामध्ये घरामध्ये आईने लाडू बनवले आणि त्याच दिवशी वडील बाजारामध्ये गेले होते आणि बाजारात गेल्याच्या नंतर त्यांनी दुकानातून 5 किलो साखर घेऊन आले. वडिलांनी बाजारातून, दिवाळीचा दिवस आहे, वडिलांनी बाजारातून 5 किलो साखर आणली आणि त्याच दिवशी घरामध्ये आईने लाडू बनवले. ऐका, मला आता माझ्या प्रश्नाची थोडं उत्तर द्या. मला सांगा, आईने बनवलेला लाडू 2 दिवसांनी खाल्ला कसा लागेल? गोड लागेल. 8 दिवसांनी खाल्ला कसा लागेल? गोड लागेल. 15 दिवसांनी खाल्ला कसा लागेल? गोड लागेल. पण दिवाळीच्या दिवशी बनवलेला लाडू जर 3 महिन्यांनी खायचं म्हटलं तर महिला मंडळींना माहित असते, तो लाडू गोड राहत नाही, त्याची गोडी निघून गेलेली असते. पण मला सांगा, त्याच दिवशी वडील बाजारामध्ये गेले होते, त्यांनी बाजारातून साखर आणलेली होती. ती साखर 2 दिवसांनी खाल्ली कशी? गोड. 2 महिन्यांनी खाल्ली कशी? 20 वर्षांनी जरी खाल्ली तरी गोड. मला सांगा, लाडू ही गोड आहे आणि साखरही गोड आहे, पण एकाची गोडी टिकत नाही आणि एकाची गोडी समजात नाही. दोघांमध्ये फरक काय महाराज? एकाची गोडी टिकली नाही आणि एकाची गोडी जात नाही, हा फरक आहे दोघांमध्ये. कारण का साखर गोड नाही, साखर गोडी रूप आहे. लाडू गोडी रूप नाही, लाडू गोड आहे. त्या गोड आहे म्हणून त्याची गोडी निघून गेली
आणि साखरेच्या ठिकाणी गोडी रूपता आहे, म्हणून तिची गोडी टिकून आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं संसारामध्ये सुख आहे म्हणून तिथं दुःख येणार आहे. ते कधीतरी सुख जाणार आहे, त्याच्या पाठीमागं दुःख येणार आहे. कारण द्वंद्वमय संसार आहे आणि त्या ठिकाणी ते द्वंद्व येणार आहे. आणि परंतु परमार्थामध्ये सुखरूपता आहे आणि ती सुखरूपता असल्यामुळे त्याच्या पाठीमागं पुन्हा दुःखाचा संबंध नाही. परमार्थामध्ये सुखरूपता का? तर परमात्मा परमार्थामध्ये परमात्म्याची भेट आहे म्हणून परमार्थामध्ये सुखरूप आहे. जीवनामध्ये आमचे गुरुजी भाऊ सांगायचे, जीवनामध्ये 3 प्रकारचं सुख असतं. ऐका, एक विषय सुख आहे, एक विषय सुख आहे, दुसरं ब्रह्मसुख आहे आणि तिसरं भक्ती सुख आहे. एक विषय सुख आहे, दुसरं ब्रह्मसुख आहे आणि तिसरं भक्ती सुख आहे. विषय सुखाची ज्याला आवड आहे त्याला जीव म्हणा. ऐका, विषय सुखाची ज्याला आवड आहे त्याला जीव म्हणा. ब्रह्मसुखाची ज्याला आवड आहे त्याला जिज्ञासू म्हणा आणि भक्ती सुखाची ज्याला आवड आहे त्याला देव म्हणा. विठ्ठल. परंतु गंमत अशी आहे, शास्त्र आम्हाला सांगतं विषय सुखाची आवड आहे, वास्तविक त्याला ज्ञानोबराय सुख म्हणते, त्या सुखाला विषय सुखाला सुख म्हणायला तयार नाही. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, अभ्राची सावली जाईल. विषय भोगीचे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. महाराज म्हणतात विषयाच्या ठिकाणी जे सुख आहे ते सुख नाही तर ते दुःखच आहे. तो भाग मला तो सांगायचा नाही. पण जीवनामध्ये जी विषय सुख आहे ते विषय सुखाची इच्छा करणारा कोण आहे? जीव आहे. जीव हा नव्हे नव्हे असं म्हटलं जातं की जीवाचं जगणं हे विषय सुखाकरता चालू असतं. तो विषय सुखाकरता नित्य रात्रंदिवस धडपडत असतो. तो दुसरा जिज्ञासू आहे. जिज्ञासू जो आहे हा ब्रह्मसुखाकरता म्हणजे परमात्मा सुखाकरता प्रयत्न करत असतो. आणि तिसरं मात्र थोडं तिसऱ्या गोष्टीचा मला इथं विचार मांडायचा आहे. तिसरा म्हणजे देव आहे. वास्तविक जीव, शास्त्र म्हणतं जीवाला विषय सुखी म्हणजे सुखाची इच्छा होणं किंवा जिज्ञासूला सुखाची इच्छा होणं आणि परमात्म्याला सुखाची इच्छा होणं, शास्त्र सांगतं हे उलट आहे. ऐका, जीवाला विषय सुखाची इच्छा होत असेल तर हे उलट आहे. जिज्ञासूला ब्रह्मसुखाची इच्छा होते हे उलट आहे. आणि देवाला भक्ती सुखाची इच्छा होते हे उलट आहे. का बरं? कारण देवाचं चिंतन करत असताना आपल्याला काय सांगितलं शास्त्रांनी? परमात्मा संत वाङ्मय आपल्याला काय सांगतं? महाराज तो परमात्मा कसा आहे? सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. भगवान परमात्मा सुखरूप आहे. भगवान परमात्मा सुद्धा सुखरूप असताना सुद्धा त्या परमात्म्याला सुखाची इच्छा झाली. मग असं का झालं? तर सुख वेगळं आणि म्हणजे सुखरूपता वेगळी आणि सुखाचा उपभोग वेगळा. जीवनमुक्तीमध्ये सुखरूपता आहे. जीवनमुक्तीमध्ये सुखरूपता आहे पण सुखाचा भोग नाही. जीवनमुक्तीमध्ये सुखरूपता आहे पण सुखाचा भोग नाही. आणि परमात्म्याला सुख भोगाची आवश्यकता आहे, म्हणजे भक्ती सुख भोगाची आवश्यकता आहे. आणि ते भक्ती सुख भोग त्याला त्या दुसऱ्या अवस्थेमध्ये, जीवनमुक्ती अवस्थेमध्ये नाही, त्याच्या स्वरूपामध्ये तो सुखरूप असेल. तो परमात्मा सुखरूप असेल पण त्या परमात्म्याला त्या सुखाचा भोग नाही. म्हणून या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. भगवान परमात्मा सुद्धा वेडा झाला. महाराजांनी वर्णन केलं, वेडा झाला लाचावला भक्तीशी. का बरं तो परमात्मा वेडा होतो? महाराज त्याला त्या भक्ती सुखाची इच्छा आहे. मला ऐका, मला काय सांगायचंय, परमात्मा सुखरूप आहे, त्याला सुखाची इच्छा झाली. शास्त्र सांगतं हे उलट आहे. जीव सुखरूप आहे, त्याला सुखाची इच्छा होणं हे उलट आहे. जिज्ञासू सुखरूप आहे, त्याला सुखाची इच्छा होती हे उलट आहे. मग का बरं? जीव सुखरूप असताना सुद्धा, वास्तविक जीवाचं वर्णन करत असताना असं म्हटलंय, तुका म्हणे कैची की कोठे जीव निराळा. महाराजांनी वर्णन केलंय की अरे जीव हा परमात्म्याहून वेगळा नाही. जीव हा परमात्म्याहून, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी एक्यासनी, दयाचे हृदय भोवनी विराजती. जीव आणि परमात्मा हे दोघही एक स्वरूप आहे. म्हणजे जीव हा परमात्मा स्वरूप असताना सुद्धा, मग जीव सुखरूप असताना सुद्धा जीवाला सुखाची इच्छा झाली. कशामुळे झाली? काही नाही महाराज, दुसरं तिसरं काही नाही. शास्त्राने कारण सांगितलं, जीव सुखरूपच आहे
पण जीवाला जी सुखाची इच्छा होते ती अज्ञानामुळे होते. कशामुळे होते? अज्ञानामुळे होते. कशाचं अज्ञान आहे? कशाचं अज्ञान आहे? म्हणजे स्वतः विषयीचं अज्ञान आहे, म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि त्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं जीव हा विषयात सुख शोधायला लागलाय. वास्तविक ते सुख त्याच्या आतमध्ये आहे. विठ्ठल आणि त्या अज्ञानामुळं तो विषयाच्या ठिकाणी भुललाय. महाराजांनी वर्णन केलंय, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील जीव, आता याची कोण करील जीव, उपजे नारायणी भाव, उपजे नारायणी भाव, पावली धाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, पावली धाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, विषय ओढी भुलले जीव, याची कोण करील जीव, उपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह, विषय ओढी भुलले जीव, याची कोण करील जीव, उपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. म्हणजे जीव हा विषयाच्या ठिकाणी भुललाय. कशामुळे विषयाच्या ठिकाणी सुख शोधायला लागलाय? शास्त्रांनी सांगितलं त्याला स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणजे स्वतः विषयीचं असं असणारं अज्ञान त्याला विषय सुखाकडे प्रवृत्त करतं. चला पुढे जिज्ञासूचा विचार आपल्याला करायचा आहे. पुढे दुसरा वर्ग सांगितला होता जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे काय? जिज्ञासूचं लक्षण काय केलंय? ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, म्हणजे ज्याला जाणण्याची इच्छा आहे किंवा जो मोक्षाला जाणण्याकरता निघालेला आहे तो जिज्ञासू आहे. जो परमात्म्याला जाणण्याकरता निघालाय त्याला जिज्ञासू म्हणतात. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी, कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील. म्हणजे माझा उद्धार केव्हा होईल अशी तळमळ ज्याच्या अंतकरणामध्ये आहे तो जिज्ञासू आहे. तो कोण आहे? जिज्ञासू आहे. मग ह्या जिज्ञासूला याला सुद्धा सुखाची इच्छा होते. शास्त्र सांगतं हे सुद्धा उलट आहे. का बरं? वास्तविक जीव जसा ब्रह्मरूप आहे, जीव जसा सुखरूप आहे, तसं जिज्ञासू हा सुद्धा जीवच आहे आणि त्यामुळे तो सुद्धा सुखरूप आहे. म्हणजे जीवाच्या बाबतीत आपल्याला जसा विचार करावा लागतो तसा जिज्ञासूच्या बाबतीत सुद्धा विचार करावा लागतो. पण तिसरा जो आहे भगवान परमात्मा, परमात्म्याला भक्ती सुखाची इच्छा आहे. पण तो परमात्म्याला सुखाची इच्छा आहे म्हणून परमात्म्याला काही अज्ञानामुळे सुखाची इच्छा होती असं नाही. तर शास्त्र सांगतं की परमात्म्याला जी सुखाची इच्छा झाली त्याला कारण काय आहे? तर त्याला त्या परमसुखाचा सुख रूपता आहे पण त्या सुखाचा भोग नाही आणि त्या भोग नसण्यामुळं त्याला भक्ती सुखाची इच्छा आहे. विठ्ठल आणि माणसाच्या जीवनामध्ये मला काय सांगायचं एक लक्षात घ्या. ती सुखरूपता प्राप्त होणं म्हणजे जीवनामध्ये समाधान प्राप्त होणं. जीवनामध्ये तुकोबरा ह्या अभंगामध्ये जे वर्णन करतायत ती तेनी चिजा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, चित्ताला तेने समाधान प्राप्त झालं. पण तेने समाधान प्राप्त होण्याकरता
जीवनामध्ये सुखरूपता प्राप्त झाली पाहिजे. मग ती सुखरूपता प्राप्त होण्याकरता काय केलं पाहिजे? शास्त्राने सांगितलं काही नाही बाबा, ते चित्तात ते समाधान प्राप्त होणार आहे, मान्य आहे. पण चित्तामध्ये ते समाधान प्राप्त होण्याकरता अगोदर शास्त्राने सांगितलं चित्त शुद्ध असलं पाहिजे आणि ती चित्त स्थिर असलं पाहिजे. तत्वज्ञान आम्हाला सांगतं चित्त जोपर्यंत शुद्ध होत नाही आणि चित्त स्थिर होत नाही तोपर्यंत चित्तामध्ये समाधान प्राप्त होणार नाही. काय आहे, पूर्वीचे कीर्तनकार काही एक दृष्टांत, फार गोड दृष्टांत द्यायचे. ऐका. एक संन्यासी महात्मा एका गावामध्ये राहत होता आणि त्या गावामध्ये राहत असल्यामुळे तो रोज, आता संन्यासी म्हटलं तरी त्याला जेवणाकरता लागतच ना, तो रोज मधुगिरी करता त्या गावामध्ये जायचा. त्या गावामध्ये मधुगिरी एक ठराविक घरी 2-4 घरी तो मधुगिरी आणण्याकरता जायचा. आता मधुगिरी सगळ्यांनाच माहीत असेल असं नाही, पण जुनी महाराज मंडळी आहेत किंवा जुनी जी विद्यार्थी दशीत राहिलेले आहेत त्यांना मधुगिरी हे माहित आहे. मधुगिरी म्हणजे पूर्वी मधुगिरीचं अन्न मागूनच विद्या ग्रहण केली जायची. आम्ही ज्यावेळेस संस्थेमध्ये होतो, मी जवळजवळ 12 ते 14 वर्ष संस्थेमध्ये विद्या अध्ययन करण्याकरता राहिलो. म्हणजे एक नगर जिल्ह्यामध्ये कसा डोंगर भाग आहे आणि त्या डोंगर भागामध्ये आम्ही जवळजवळ 14 वर्षापर्यंत होतो, की जिथं गावाचा संबंध नाही, लाईटीचा संबंध नाही, म्हणजे सगळे जे काही फोन मोबाईलचा काही संबंध, तेव्हा तर मोबाईल एवढं नव्हतं समजा, पण लाईट सुद्धा नव्हती. आणि तिथं आम्ही असताना मधुगिरीला गावामध्ये जायचं. एक 3-4 किलोमीटर गाव होतं. म्हणजे ती मधुगिरी मागून आणायची आणि ती आणल्याच्या नंतर ती आपण स्वीकारायची आणि मग विद्याभ्यास करायचा. अशी पूर्वापार गुरु परंपरेची पद्धत चालत आलेली आहे. काय झालं, तो महात्मा रोज मधुगिरी आणण्याकरता त्या गावामध्ये जायचा. मग ते एका घरी मधुगिरी करता गेल्याच्या नंतर ती महिला जी होती, ती स्त्री होती, त्या घरातली ती मधुगिरी वाढण्याकरता यायची. मधुगिरी वाढल्याच्या नंतर त्या प्रत्येक वेळेस त्या महिलेने महाराजांना म्हणावं, महाराज मला काहीतरी माझं जीवनाचं कल्याण होईल असं काहीतरी मला एखादा उपदेश करा. महाराजांनी एवढंच म्हणावं, ठीक आहे, मी वेळ पडल्याच्या नंतर, प्रसंग आल्याच्या नंतर तुला योग्य वेळ उपदेश करेन. महाराज असे बरेच काही दिवस निघून गेले. दिवसावर दिवस जाऊ लागले, काल जाऊ लागला आणि एक दिवस सण होता, पाडवाचा सण आलेला होता. तो महात्मा मधुगिरी करता गेला. मधुगिरी करता केल्याच्या नंतर आदल्या दिवशी गेलेला महात्मा मधुगिरी करता गेला. पाडव्याच्या आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पाडवा होता. मधुगिरी करता केला. त्या बाईने पुन्हा तोच प्रश्न केला. म्हटले, महाराज माझ्या जीवनामध्ये माझं कल्याण व्हावं असा मला काहीतरी उपदेश करा, असा मला काहीतरी उपदेश करा. त्यांनी म्हटले ठीक आहे. फक्त त्या बाईने जाताना सांगितलं, त्या महात्म्याला सांगितलं, म्हटले महाराज उद्या येताना एक काम करा, उद्या येताना थोडस उशिरा या मधुगिरी करता थोडस, कारण उद्या सण आहे आणि सणाच्या दिवशी मधुगिरी ही उशिरा मिळत असते. एक 3-4 वाजता, कारण स्वयंपाक, पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, त्याच्याकरता होण्याकरता उशीर लागतो, म्हणून तुम्ही उशिरा या. त्या महात्म्याने सांगितलं ठीक आहे. आणि एक काम करा, नुसतं उशिरा येऊ नका, तर तुमच्या घरामध्ये अधिक भांडे घेऊन या. म्हणजे तुम्ही रोज एक भांड घेऊन मधुगिरी करता येताना तर 2-4 डबे मधुगिरी करता घेऊन या. कारण स्वयंपाक अनेक प्रकारचा आहे आणि तो स्वयंपाक तुम्हाला घेण्याकरता तुम्ही 2-4 भांडे तुमच्याजवळ असले पाहिजे. महाराज तो महात्मा असं म्हणून निघून गेला. तो महात्मा निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो महात्मा मधुगिरी करता 4 वाजता निघाला. 4 वाजता त्याला जायचंय, मधुगिरी आणायची आहे, म्हणून तो महात्मा बाहेर पडला. आणि महात्मा बाहेर पडल्याच्या नंतर पण त्या महात्म्याने एक काम केलं. आपली पर्णकुटी होती, ती पर्णकुटी सगळी स्वच्छ केली. अगोदर स्वच्छ केली. जो कचरा गोळा झाला त्या सगळ्या डब्यामध्ये थोडा थोडा कचरा भरला. सगळ्या डब्यामध्ये तो कचरा थोडा थोडा भरला. आणि भरल्याच्या नंतर त्या डब्याला झाकण लावले आणि तो डबा घेऊन आपल्या झोळीमध्ये घेतला आणि मधुगिरी मागण्याकरता गेला. जी बाई त्या महात्म्याला विचारत होती की बाबा माझ्या जीवनामध्ये मला काहीतरी उपदेश करा, माझं कल्याण व्हावं म्हणून मला काहीतरी उपदेश करा, त्या बाईच्या घरी मधुगिरी करता गेला. गेल्याच्या नंतर महाराजांनी हात मारले.
त्या महात्म्याने मधुगिरी करता हाक मारली. तशी ती महिला बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर तिनं सांगितलं, म्हटले महाराज तुम्ही डबे घेऊन आलात का? महाराजांनी सांगितलं हो. महाराजांनी त्या महात्म्याने ती झोळीतले सगळे डबे काढले आणि त्या महिलेजवळ दिले. ती महिला आत गेले. तिनं सगळा स्वयंपाक एका बाजूला काढला, पुरणाची पोळी काढली, त्यावर तूप वगैरे वाढलं, भजी काढले, आमटी काढली, खीर काढली, हे सगळं वाढण्याकरता काढलं. आणि हे सगळं काढल्याच्या नंतर ती ठेवण्याकरता ती एक एक डबा उघडू लागली. जसं तिनं डबा उघडला आणि पुरणाची पोळी घेतली त्या डब्यामध्ये ठेवणार, तेवढ्यात तिला कचरा दिसला. तिनं तो कचरा बाजूला टाकला, सगळा डबा स्वच्छ घासून घेतला, त्यात पुरणाची पोळी ठेवली. इतर सगळे डबे तसेच होते, ते स्वच्छ केले, घासून घेतले, त्यात स्वयंपाक भरला आणि बाहेर घेऊन आले. बाहेर घेऊन आल्याच्या नंतर त्या महात्म्याकडे ती देताना त्या महात्म्याला म्हणाली, बाबा अहो म्हटले ह्या सगळ्या डब्यामध्ये इतकी घाण भरलेली होती, ती पुरणपोळी ठेवण्याकरता सगळा कचरा मला अगोदर बाहेर काढावा लागला, तो डबा स्वच्छ करून घ्यावा लागला आणि मग मला त्याच्यामध्ये पुरणपोळी ठेवता आली. बस त्या महात्म्याने सांगितलं, बाई मला तुला एवढंच सांगायचंय. ती म्हटले काय सांगायचंय? काही नाही, तू रोज मला विचारतीये ना की मला काहीतरी उपदेश करा, मला काहीतरी उपदेश करा. मला एवढंच सांगायचंय की पुरणपोळी ठेवण्याकरता डबा हा स्वच्छ असला पाहिजे. पुरणपोळी ठेवण्याकरता डबा हा स्वच्छ असला पाहिजे. तसं परमात्मरूपी जी पुरणपोळी आहे ती ज्या अंतकरणामध्ये म्हणजे ज्या चित्तामध्ये ठेवायची, त्या चित्तातला कचरा अगोदर बाहेर गेला पाहिजे, तो चित्त स्वच्छ झालं पाहिजे, त्यावेळेस परमात्मरूपी पुरणपोळी त्याच्यामध्ये ठेवता येते. विठाला अंतकरण म्हणजे चित्त, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतकरणाच्या 4 अवस्था आहेत. मन म्हणजे काय? मनाची म्हणजे अंतकरणाची संकल्प विकल्प करणारी वृत्ती, तिला मन म्हणा. चित्त म्हणजे सतत चिंतन करणारी जी वृत्ती आहे तिला चित्त म्हणा. आणि बुद्धी अंतकरणात निश्चय करणारी जी वृत्ती आहे तिला बुद्धी म्हणा. आणि अहम धारण करणारी जी वृत्ती आहे त्याला अहंकार म्हणा. पण ह्या चौघांचं मिळून जी एक असतं त्याला अंतकरण म्हणा. म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मला ह्या चित्त शब्दाबरोबर नेहमी आमचे गुरुरे भाऊ सांगायचे, चित्त शब्दाबरोबर बोलताना ते फार गोड बोलायचे. चित्त म्हणजे काय? थोडं व्याकरणाच्या दृष्टीने जर आम्ही विचार केला तर चित्त शब्द कसा येतो? गुरुरे भाऊ सांगायचे, ते म्हणायचे चित्त शब्दाचा जर विग्रह केला कसा होईल बरं? एक चित्त आणि दुसरा त, एक चित्त आणि दुसरा त, चित्त शब्द असाच होईल ना. चित्त शब्दाचा जर संधी विग्रह करायचा म्हटला तर कसा होईल? एक चित्त आणि दुसरा त. म्हणजे काय? चित्त म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, चित्त म्हणजे चैतन्य. चित्त म्हणजे चैतन्य. मग ती जे चैतन्य म्हणजे चित्त खरं हे चेतन स्वरूपच आहे. चित्त हे कसं खरं आहे? चेतन स्वरूप आहे. मग ते चेतन स्वरूप असताना म्हणजे सुखरूप असताना त्याच्या ठिकाणी दुःख आलं कुठून? महाराज तो अधिक त जो जोडल्या गेलाय ना त्यामुळं दुःख आहे. विठाला म्हणजे तो अधिकचा त जोडल्या गेलाय. तो अधिकचा त म्हणजे काय आहे? तो काही नाही, तो संसार आहे. तो त म्हणजे दुसरं काही नाही, तो संसार आहे. तो त म्हणजेच विकार आहे. ते विकार जोडल्या गेले, तो संसार ठिकाणी जोडल्या गेला. वास्तविक आहे चित्त म्हणजे चैतन्य. आणि चैतन्य एक शास्त्राचा नियम आहे बघा, अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होत असते. तत्वज्ञान आम्हाला असं सांगतं की अधिष्ठानाचं ज्ञान झालं की माणसाला अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होत असते. चित्त हे अधिष्ठान आहे आणि संसार हा अध्यस्त आहे. अध्यस्थाचा जर निवृत्ती व्हायची असेल तर अधिष्ठानाचं म्हणजे चित्तचं ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे चित्त हे चित्त आहे तर ते चित्त नाही हे कळालं पाहिजे. एक सामान्य उदाहरण देऊ का, जे नेहमी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आम्हाला दिलेलं आहे. काय झालं? त्यांनी सांगितलं की म्हटले एक माणूस रात्रीच्या वेळेला रस्त्याने निघाला. पूर्ण उजेड नव्हता आणि पूर्ण अंधार नव्हता. अशा वेळेला तो रात्रीने आपला स्वतःच्या मनामध्ये रम्मान काही गुणगुणत निघाला असताना रस्त्याने दोरी पडलेली होती. आणि दोरी पडलेली असल्यामुळं त्या दोरीच्या ठिकाणी त्याला सर्पाचा भ्रम झाला.
आपल्या सगळ्यांच्या ऐकण्याचा दृष्टांत आहे. त्याला काय झाला? सर्पाचा भ्रम झाला. मला सांगा, सर्पाचा भ्रम हा दुःख देतो का दोरीचं ज्ञान दुःख देतं? दुःख केव्हा आहे? सर्प दिसला तर दुःख आहे का दोरी म्हणून कळाल्याच्या नंतर दुःख आहे? माझं बोलणं कळतंय ना? जोपर्यंत दोरी आहे असं वाटल तोपर्यंत दुःख नाही, पण दोरीच्या ठिकाणी सर्प आहे असं वाटलं की ते दुःखाला कारण होतं. आणि सर्प हा वास्तविक तिथं भ्रम आहे, तो अध्यास आहे. आणि भ्रम आहे तो अध्यास आहे तो. आणि कोणाच्या ठिकाणी प्रतीला आला? दोरीच्या ठिकाणी सर्प प्रतीला. वास्तविक आहे दोरी, पण वाटायला लागला सर्प. आणि सर्प असल्यामुळे तो दुःख द्यायला लागला. तसं आहे चैतन्य, पण वाटायला लागला संसार, म्हणून दुःख आहे. म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होत असते. म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे चित्तामध्ये असणारं जे चित्त आहे म्हणजे चैतन्य आहे, त्या चैतन्याचं ज्ञान झालं पाहिजे. मग आता ते चैतन्याचं ज्ञान केव्हा होणार आहे? निश्चितच आमचं अज्ञान निघून गेल्याच्या नंतर, म्हणजेच अंतःकरणातले विकार निघून गेल्याच्या नंतर. ऐका, आता एक लक्षात घ्या, बघा कसं व्यवस्थित जुळतंय. आता एक तुकोबराय काय म्हणतात की सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष महाराज म्हणतात, जीवनामध्ये आम्ही सदा नाम घोष करू. आणि सदा नाम घोष केल्यामुळं काय प्राप्त होईल? चित्ताची निर्विकारता. म्हणजे चित्तामधले विकार निघून जातील. आणि चित्तामधले विकार निघून झाल्याच्या नंतर मग काय प्राप्त होणार आहे? तिने सदा चित्ता समाधान. जीवनामध्ये समाधान प्राप्त होणार आहे. पण ते समाधान प्राप्त होण्याकरता चित्त निर्विकार झालं पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तिने सदा चित्ता समाधान. महाराज म्हणतात जीवनामध्ये आम्ही ते नामस्मरण सदा नामघोष, पहिला शब्द वापरला सदा नामघोष. सदा म्हणजे सतत. गीतेमध्ये भगवान सांगतात सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः
नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामची नाही पापाचे ऐसे केले. हे माप निवर्तकत्व जर कोणाच्या ठिकाणी असेल तर नामस्मरणाच्या ठिकाणी आहे. पण नामस्मरणाच्या ठिकाणी आहे पण ते नामस्मरण सांगितलं कसं? महाराज म्हणतात सदा नामघोष. ते नामघोष कसं केलं पाहिजे? सदा मग केलं पाहिजे. सदा म्हणजे सतत. ते नामस्मरण सतत केलं पाहिजे. सतत नामस्मरण जर करत असेल तर मग सदा समाधान आहे. पुढे सदा शब्द दोनदा आलाय बघा. सदा नामघोष आणि तेने सदा चित्त समाधान. महाराज म्हणतात सदा नामघोष असेल तर सदा समाधान आणि कदा नामघोष असेल तर कदा समाधान. म्हणून माणसाने सदा नामघोष असला पाहिजे. म्हणजे सतत दिन रजनी हा चिरंद गोविंदाचे पोवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. सतत सतत भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे. नाम महाराजांचं किती नामस्मरण होतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. महाराज नाम घेणं वेगळं, नाम येणं वेगळं आणि नाम राहणं वेगळं. तुम्हाला आम्हाला नाम घ्यावं लागतं. संतांच्या मुखामध्ये ते नाम येत असतं किंवा साधकाच्या मुखामध्ये जो साधू आहे त्याच्या मुखामध्ये ते नाम येत असतं आणि संतांच्या मुखामध्ये ते नाम राहत असतं. संतांच्या मुखामध्ये ते नाम राहत असतं. तुम्हाला आम्हाला घ्यावं लागतं, सांगावं लागतं. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाचेला सांगावं लागतं, विनंती करावी लागते की बाबा तू नामस्मरण घे. आणि माणूस नाव घेतलं तर नाव येत असतं. कारण घेता 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 नाम यायला सुरुवात होतं. म्हणजे पुन्हा ते नाम आलं की मग येता येता ते कंठामध्ये स्थिर होऊन जातं. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. महाराज केवढं मोठं कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसानेही सुद्धा ज्याचा उद्धार केला, राक्षसांचा सुद्धा ज्याने उद्धार केला, असं असणार जे नामचिंतन, असं श्रेष्ठ असणार जे हरी नामैव 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 मम जीवनम कलौ नास्तेव 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 गतिरन्यता. विठाला भागवतामध्ये असं वर्णन केलंय. विष्णू त्रेतायाम यजतो मुखैः द्वापारे परिचर्यायाम कलोत हरि कीर्तनात तृतीयाध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होत होती. म्हणजे कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान करावं लागत होतं. मग ध्यान किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं. एक ध्येयानुसार ध्यान, दुसरं प्रतीक ध्यान आणि तिसरं अहंग्रह ध्यन. याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ ध्यान आहे अहंग्रह ध्यान. ते अहंग्रह ध्यान जे आहे ते आपल्याला सहजासहजी शक्य. महाराज प्रतीक नाही, अहो ध्येयानुसार ध्यान. म्हणजे जसं ध्येय असेल तसं ध्यान आम्हाला शक्य नाही. आम्हाला समोर पांडुरंगाची मूर्ती आहे, तसंच आम्ही डोळे बंद करून ती मूर्ती डोळ्यासमोर जर आणा असं जर म्हटलं तर आमच्या डोळ्यासमोर येईल का? नाही महाराज. म्हणजे ध्येयानुसार ध्यान आम्हाला होत नाही. मग या कलियुगामध्ये ध्यान हे साधन आहे, पण परमात्मा प्राप्ती करता ते या युगामध्ये शक्य नाही. तृतीयाध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखैः. शास्त्र भागवत आम्हाला असं सांगतं की त्रेतायुगामध्ये आम्हाला भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर यज्ञ करावा लागत होता. आता यज्ञ करायचा यजतो मुखैः म्हणजे आता यज्ञ ह्या युगामध्ये शक्य आहे का? नाही ना. यज्ञाकरता ती सोन्याच्या फाळाने ती जमीन नांगरायची, त्याच्यावर हत्तीच्या सोंड एवढी तुपाची धार सतत चालू ठेवायची आणि त्याच्याकरता ती ऋषी मुनी तेवढ्याच ताकदीची ते ब्राह्मण असले पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता शक्य नाही. म्हणून यजतो मुखैः ते त्यावेळेस शक्य होतो. त्रेतायुगामध्ये ती गोष्ट म्हणजे प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये ती गोष्ट शक्य होती. द्वापारे परिचर्यायाम शास्त्र आम्हाला भागवत सांगतं द्वापार युगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तिथं सेवेने प्राप्त होत होती. कशाने? सेवा केल्याने. म्हणजे कृतयुगामध्ये ध्यान केल्याने देव भेटत होता, त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्याने देव भेटत होता, द्वापार युगामध्ये सेवा केल्याने देव भेटत होता. पण कलौ तद हरिकीर्तनात शास्त्र आम्हाला सांगतं या कलियुगामध्ये फक्त जर देव भेटायचा असेल
तर एकच साधन आहे भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल ह्या कलियुगामध्ये भगवंताचं नाम आम्ही आमच्या मुखाने घेतलं. नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरेचे. बरं त्याच्याकरता नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. भगवान परमात्मा सहजासहजी त्याची प्राप्ती होते. म्हटले महाराज मग हे जर एवढं सोपं साधन आहे आणि त्या एवढं सोपं साधन असताना सुद्धा आम्हाला जर भगवान परमात्मा त्याने आमच्या घरी चालून येत असेल तरी सुद्धा ऐका तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये ते साधन घडत का नाही. पंचदशीकाराने फार गोड वर्णन केलंय. पंचदशीकार विद्यारण्य स्वामी सांगतायत का बरं ती साधन घडत नाही. तर आमचा भूतकाल आम्हाला परमात्मा प्राप्ती करता प्रतिबंध करतो. एक, आमचा वर्तमान काळ आम्हाला परमात्मा प्राप्ती करता प्रतिबंध करतो. दोन, आणि आमचा भविष्यकाळ आम्हाला परमात्मा प्राप्ती करता प्रतिबंध करतो. तीन गोष्टी सांगितल्या. आमचा भूतकाळ आम्हाला परमात्मा प्राप्ती करता प्रतिबंध करतो, आम्हाला भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. पंचदशीकाराने एक उदाहरण दिलं. अतिथी नापी महिषी स्नेहेन प्रतिबंधित भिक्षुस्तत्वम न वेदिती गाथा लोके प्रगीयते. शास्त्रकार आम्हाला असं सांगतात की त्यांनी उदाहरण दिलं की एक मनुष्य होता आणि दोघं घरी नवरा बायकोचे दोघांचे भांडणं झाले आणि भांडणं झाल्याच्यानंतर वैतागला. त्याला म्हटलं काय करावं म्हणून त्यांनी घर सोडलं आणि आळंदीला जाऊन राहिला. आळंदीला गेला आणि आळंदीला गेल्याच्या नंतर एका आश्रमामध्ये जाऊन राहिला. बाबांसारख्या महात्म्याजवळ एका जवळ येऊन राहिला. 2 महिने झाले, 4 महिने झाले सेवा करतोय. ही सेवा करत असताना त्या महात्म्याने ती रोज बघावं की हा माणूस सेवा करतोय पण कोण आहे, कुठला आहे, कशा करता येऊन राहिलाय, त्याला काहीतरी विचारलं पाहिजे. म्हणून त्या महात्म्याने त्या माणसाला एकदा जवळ बोलून घेतलं. म्हणते बाबा इकडे या. त्यांनी सांगितलं बोला महाराज काय म्हणताय. काय नाही म्हणते तुम्हीला मी 6 महिन्यापासून पाहतोय तुम्ही इथं आहेत. तुम्ही कोण आहेत, कुठले आहेत आणि कशा करता इथं आलाय. आता हा आला होता कशामुळं, वैतागाने. पण माणसाला नेमकं वैतागाच्या वेळेस वैराग्य दाखवायची लई इच्छा असते. त्यांनी सांगितलं नाही नाही म्हटले मला भगवंताच्या भेटी करता आणि सगळ्या घरादाराचा त्याग करून मी इथं आलोय. त्या महात्म्याला वाटलं बाबा 6 महिन्यापासून आहे, कदाचित आला असेल. त्या महात्म्याने त्याला सांगितलं ठीक आहे तुम्ही 6 महिन्यापासून सेवा करताय, मी एक काम करतो तुम्हाला एक मंत्र देतो, त्या झाडाखाली बसा आणि तुम्ही ध्यान करा आणि तो मंत्र म्हणत म्हणत भगवंताचं मुख डोळ्यासमोर आणून तो मंत्राचं स्मरण करा. तुम्हाला निश्चित तुम्हाला परमार्थिक जे साध्य आहे ते साध्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज शास्त्रकारांनी वर्णन केलंय. त्या गुरूंनी त्याला मंत्र दिला आणि त्याला सांगितलं त्या झाडाखाली तो गेला. गेल्याच्या नंतर बसला, डोळे मिटले. डोळे मिटल्याच्या नंतर मंत्र म्हणायला लागला आणि मंत्र म्हणण्याकरता मंत्र म्हणत असताना त्याला देवाचं स्वरूप आठवायला सांगितलं होतं. पण शास्त्रकारांनी फार गमतीने वर्णन केलंय. त्यांनी सांगितलं त्याला देवाचं स्वरूप आठवत नव्हतं. मग त्याला काय दिसत होतं, आपल्या घरातल्या गोठ्यातली म्हैस डोळ्यासमोर येत होती. म्हणले हा काय प्रकार आहे. शास्त्रकारांनी सांगितलं अतिते नापी म्हैशी स्नेहेन प्रतिबंधित. तो जो मनुष्य होता वास्तविक तो संसारामध्ये असताना तो त्याचा भूतकाल आहे. तो त्याचा काय आहे, आता भूतकाल आहे. आता त्याचा काही संबंध नाही. पण तो भूतकाळ संसारामध्ये असताना त्याचं एका म्हशीवर प्रेम होतं. चांगली म्हैस होती, दूध देणारी होती, तिच्यावर प्रेम होतं आणि त्यामुळं त्याने डोळे बंद केले की ती त्याच्या डोळ्यासमोर उभी राहायची. पंचदशीकार विद्यारण्य स्वामी सांगतात की अतिथी नापी म्हैशी स्नेहेन प्रतिबंधित. मग आता तो त्याचा वर्तमान काळ आहे का, नाही. आता काही संबंध आहे का त्याचा, नाही. पण तरी सुद्धा पूर्वीचा जो भूतकाल आहे तो आता त्याला देवाचं चिंतन घडू देत नाही. का बरं घडू देत नाही, तो त्याचा भूतकाल त्याला ह्या परमात्मा चिंतनाकरता प्रतिबंध करतो. कारण तो आपल्या भूतकाळाशी स्नेहेन प्रतिबंधित. मनुष्य जर भूतकाळाशी स्नेहाने बांधलेला असेल तर तो दुःखाला कारण होत असतो. विठाल कली कमला
तुकाराम महाराज तो त्याचा भूतकाल आहे, तो भूतकाल त्याला भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. पुढे जाऊन शास्त्राने सांगितलं वर्तमानो प्रतिबंधो विषयासक्ती लक्षण प्रज्ञामान्यम कुतर्कश्य विपर्ये दुराग्रह. वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना माणसाच्या ठिकाणी 5 दोष असतात. एक, वर्तमानो प्रतिबंधो विषयासक्ती लक्षण. मनुष्य हा विषयासक्त असतो, म्हणजे त्याला भोगाची आवड असते, विषयाची आवड असते, विषयासक्ती लक्षण. एक. दुसरी गोष्ट प्रज्ञामान्यम म्हणजे बुद्धी मंद असते. तिसरी गोष्ट सांगितली कुतर्कश्य, मनुष्य कुतर्की असतो. कुतर्की स्वभाव, किती कुतर्की स्वभावाचा असावा माणूस, एवढे कुतर्की असतात. एक आळंदीमध्ये घडलेली घटना आहे बघा. दादा महाराज असताना, साखरे महाराज, दादा महाराज साखरे असताना एक घटना आळंदीमध्ये घडली होती. आमचे गुरुवरे भाऊ सांगायचे, ते म्हणायचे एक विद्यार्थी होता, तो दादांच्याकडे साधक आश्रमामध्ये राहायला असायचा आणि सारखा कुतर्क प्रश्न विचारायचा. शिकवत असताना त्यांनी फक्त प्रश्न विचारत राहावे, दादाने त्याचं समाधान करावं, पण त्याचं काही समाधान होत नव्हतं. शेवटी त्यांनी एक दिवस दादांना म्हणून दाखवलं की दादा, अहो म्हटले मी एवढं प्रयत्न करतो पण माझं काही समाधान होईल ना. दादा म्हटले बाबा मग तुझं समाधान जर इथं होत नाही तर तू एक काम कर, काशीला जा. घडलेली घटना आहे बरं का. तो म्हटला ठीक आहे. काशीला गेला आणि काशीला काही दिवस राहिला. या पंडिताकडे जा, त्या पंडिताकडे जा, त्याला प्रश्न विचार, त्याला प्रश्न विचार. ते काशीमध्ये सुद्धा सगळे पंडित ह्याला कंटाळून घेतले. त्याच्या प्रश्नाचं उत्तरच कोणाला देता येईना तत्वज्ञानाच्या बाबतीत बरं का. इतका कुतर्की. कारण काही माणसं तर्की असतात, पण माणसाने कुतर्की असू नये. तर्क करावा, तर्केताम मा कुतर्केताम, पण तो कुतर्की स्वभावाचा होता. म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्हाला जर विचारलं, एखादा शेतकरी आहे, एखाद्याला जर विचारलं बाबा गाय दूध देते का, ते सांगितलं हो बाबा देते, पण गाय दूधच का देते म्हटल्यावर काय सांगावं, सांगता येईल का? दूधच का देते, याला कुतर्क म्हणतात. गाय दूध देते हा तर काय ठीक आहे, पण गाय दूधच का देते म्हटल्यानंतर ह्याचं उत्तर काय द्यावं, असे काही काही माणसं असतात. महाराज शेवटी तो काशीहून पुन्हा आळंदीमध्ये आला. आळंदीमध्ये आल्याच्या नंतर शेवटी दादा म्हटले हे बघ बाबा, माझ्याकडून तुझं समाधान होत नाही आणि तुझं जर समाधान व्हायचं असेल तर ज्ञानोबराय करतील. तू ज्ञानोबरायांना प्रसन्न करून घे आणि मग तुझं समाधान होईल. महाराज आळंदीमध्ये अजान वृक्षाच्या खाली त्यांनी अनुष्ठान चालू केलं. 41 दिवसाचं अनुष्ठान केलं, फक्त इंद्रायणीचं पाणी पिऊन. 41 दिवस अनुष्ठान केलं. ज्ञानोबराय समोर प्रगट झाले आणि ज्ञानोबराय प्रगट झाल्याच्या नंतर ज्ञानोबरायने त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं डोळे उघड, मी तुझ्या करता आलो. महाराज डोळे उघडले, ज्ञानोबरायाकडे बघितलं आणि कुतर्क नडला. त्यांनी सांगितलं तुम्ही ज्ञानोबराय कशावरून, याचा पुरावा द्या म्हणल्या. कोणाला बोलतोय? ज्ञानोबराय. महाराज ज्ञानोबराय 41 दिवस अनुष्ठान केलंय, ज्ञानोबराय समोर प्रगट झाले आणि तो मूर्ख म्हणतो तुम्ही ज्ञानोबराय कशावरून, याचा पुरावा द्या. ज्ञानोबराय त्याच्या समोर गुप्त झाले आणि याला वाटलं अरे रे काय माझ्याकडून चूक झाली, म्हणून त्यांनी तिथंच देह सोडला. म्हणून तेव्हापासून आजपर्यंत अजान वृक्षाखाली आता रात्री पारायण करू देत नाहीत बघा. पूर्वी अजान वृक्षाखाली रात्री पारायण करू देत होते, म्हणजे थांबू देत होते, पण आता थांबू देत नाही. कारण त्याचा देह त्यावेळेस तिथं गेला, त्यांनी सांगितलं तिथे आणि तिथंच देह ठेवला. ज्ञानोबराय गुप्त झाले आणि त्यांनी देह तिथं ठेवला. म्हणजे कुतर्की स्वभाव कसा असतो हा व्यवहारामध्ये आहे. कुतर्कश्य विपर्ये दुराग्रह, काही माणसे दुराग्रही असतात. हे वर्तमान आणि भविष्य प्रतिबंध सांगितलं. आगामी प्रतिबंधश्च वामदेवे समिरित्या एकेना जन्मनाक्षिणो भरतस्य त्रिजन्मभी. आपलं प्रारब्ध हे भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. ऐका काय म्हणायचंय आता आपल्याला, काय सांगायचं होतं की आपल्याला भगवंताच्या नामाने भगवंताची प्राप्ती होणार आहे. मग महाराज आम्ही भगवंताचं नाम घेतोय तरी सुद्धा आम्हाला भगवंताची प्राप्ती का होत नाही? महाराज त्याला प्राप्ती न होण्याचं कारण आपणच आहोत. म्हणजे आपला भूतकाळ आपल्याला देवापर्यंत जाऊ देत नाही, आपला वर्तमान काळ देवापर्यंत जाऊ देत नाही, आपला भविष्य काळ देवापर्यंत जाऊ देत नाही. म्हणजे मग ह्या तिन्ही प्रतिबंधाचा निवृत्त करायचा असेल तर काय केलं पाहिजे? सदा नामघोष. काय केलं पाहिजे?
सदा नामघोष सदा केलं पाहिजे. नुसतं नाम घेऊन भागणार नाही. सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. 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 सदा नाम घोष करू हरी कथा. महाराजांनी काय सांगितलं? सदा नाम घोष म्हणजे सतत भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. महाराज सतत सोडा हो, कीर्तनात बसल्यावर सुद्धा आम्हाला होत नाही. आता विठोबा रखुमाई चालू असताना किती जण इमानदारीने सांगा बरं, किती जण भगवंताचं नामस्मरण करत होते? महाराज कीर्तनात बसल्यावर सुद्धा आम्ही भगवंताचं नाम घ्यायला तयार नाही, तर सतत केव्हा करायचं? आणि सतत जर झालं नाही तर आमच्या जीवनामध्ये समाधान तरी कसं प्राप्त व्हायचं? भगवंताचं चिंतन हे सतत झालं पाहिजे. आणि सतत चिंतनाने सदा नाम घोष करू हरी कथा. आणि दुसरं सांगितलं करू हरी कथा. हरिकथा म्हणजे दुसरं कीर्तन भक्ती सांगितली, म्हणजे सदा नाम घोष म्हणजे नाम भक्ती. आणि दुसरी सांगितली कीर्तन श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ह्या 9 प्रकारच्या 9 विधा भक्ती. त्यामुळे श्रवण कीर्तन हे कीर्तन एक भक्ती आहे. आणि दुसरी सांगितली की हे कथन भगवंताचं श्रवण ऐकणं म्हणजे कानाने भगवंताची कथा ऐकणं, म्हणजे भगवंताचं नाम मुखाने घेणं आणि भगवंताचं श्रवण कानाने ऐकणं. ह्या 2 गोष्टी जर केल्या तर तेने सदा चित्ता समाधान. आणि ती नामस्मरणाची ताकद एवढी आहे महाराज, त्या भगवंताचं जर आम्ही चिंतन करायला गेलो तर तो भगवान परमात्मा आमच्या घरची काम सुद्धा करतो. त्याचं चिंतन केल्याच्या नंतर त्याचा तो आमच्या घरचे काम करायला लागतो. एवढं मोठं सामर्थ्य या नामभक्तीचं आहे. विठ्ठल एक सामान्य दृष्टांत देऊन हे संबंधाने मला थोडस बोलायचं. काय झालं, एक वारकरी खांद्यावर पताका घ्यायची, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या, गळ्यामध्ये विना आहे आणि भगवंताचं भजन करीत करीत पंढरपूरला निघायचं. भगवंताचं नामस्मरण करीत करीत पंढरपूरला निघायचं. पण आता पूर्वीचा काल होता, पूर्वीच्या काळी जाण्या येण्याची व्यवस्था नाही, म्हणून चालत जायचंय, पायी जायचंय, महिन्याची वारी करायची आहे. पण येता येता त्याला एक राजधानीचं गाव रस्त्याने लागायचं. त्या राजधानीमध्ये जायचं. त्या राजधानीमध्ये एक भव्य दिव्य एक आदिशक्तीचं मंदिर होतं. वारकऱ्याने तिथं जावं आणि तिथं गेल्याच्या नंतर आई साहेबास पुढे दंडवत घालावा आणि मोठ्याने बाहेरून आरोळी ठोकावी, आई साहेब निघालोय बरं का वारीला, कृपा असू द्यावी. आणि असं आई साहेबाला दंडवत घालावा. अरे पंढरीच्या दिशेने निघावं, भगवंताचं नामस्मरण करीत करीत भगवंताच्या पंढरपूरच्या दिशेने निघावं. एक दिवस प्रसंग असा झाला की एका वारीला तो वारकरी येत असताना नेमकं त्या मंदिरामध्ये एक राजा त्या देवीची पूजा करण्याकरता आलेला होता. नेहमीप्रमाणे तो वारकरी आलाय, त्यांनी दंडवत घातला आणि आई साहेबाला आरोळी ठोकली. सांगितलं, आई साहेब निघालोय बरं का वारीला, येतोय पांडुरंगाला जाऊन.
आणि दंडवत घातला आणि पुढे निघाला. तेवढ्यात ही हाक राजाने ऐकली. राजाला म्हटलं, असं अशा स्वरामध्ये कोण एवढ्या मोठ्याने बोलतोय बाबा? कोण आहे हा? बाहेरूनच मंदिराच्या आत न येता बाहेरूनच आरोळी ठोकून सांगतोय, बोलतोय, जसं काय याच्या घरचं मंदिर आहे की काय? जाओ शिपायाला आज्ञा दे, जाओ त्याला पकडून आणा. महाराज 2 शिपाई गेले, त्या वारकऱ्याला धरून आणलं राजासमोर. आता त्या राजाने तिथं आल्याच्या नंतर त्या वारकऱ्याकडे बघितलं. धोतर घातलेला, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, अंगामध्ये बंडी घातलेली आहे, ती 4 ठिकाणी फाटलेली आहे, कमरेला एक उपर्ण बांधलेला आहे, गळ्यामध्ये एक विणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहे, खांद्यावर झेंडा घेतलेला आहे आणि पांडुरंगाचं नामस्मरण करीत करीत तो पंढरपूरला निघालेला आहे. राजाने तो वेश बघितला आणि त्या राजाला त्या वारकऱ्याची थट्टा करण्याची लहर आली. काय म्हटले बाबा, निघाले, कुणाकडे निघालेत? त्याने सांगितलं, निघालो राजेसाहेब, पंढरपूरला निघालो, वारी करता निघालो. कोण आहे पंढरपूरला? त्याने सांगितलं, आमचा पांडुरंग पंढरपूरला आहे, आमचा देव आहे आणि त्याच्या भेटी करता मी पंढरपूरला निघालो. महाराज असं बोलता बोलता चर्चा होता होता त्या राजाने पांडुरंगाची निंदा करायला सुरुवात केली. त्या वारकल्याची थट्टा करता करता देवाची थट्टा करायला सुरुवात केली. त्याने सांगितलं, अहो काय तुम्ही असले भगवंते भक्त, अरे तुम्ही भक्त असले तर तुमचा देव तरी कसा असेल? पांडुरंगाची थट्टा करायला सुरुवात केली. आणि मग मात्र बघा, आमची देवी श्रीमंत आहे आणि आम्ही देवीचे भक्त सुद्धा श्रीमंत आहे. राजाने थट्टेने बोलायला सुरुवात केली महाराज. पण त्या वारकऱ्याला राग आला. महाराज देवाची निंदा करतोय, वारकऱ्याला राग आला आणि तो राजा बोलत असताना वारकऱ्याने सांगितलं, थांब राजा, अरे तू ज्या देवीची पूजा करतोय ना, तू संपत्ती म्हणून काय सांगतोय? अरे आमच्या भगवंताचं नगर सोन्याचं आहे. आणि नुसतं भगवंताचं नगर सोन्याचं नाही, तर तू ज्या देवीची पूजा करतोय ती देवी आमच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये झाडू मारायचं काम करते. कोणाला बोलतोय? राजाला बोलतोय. जो राजा त्या देवीची पूजा करण्याकरता आलाय त्या देवीला, त्या राजाला बोलतोय. महाराज तो राजा सामान्य संतापला असेल काय? महाराज राजा पूजा करता करता उठला, तलवार काढली आणि त्याला सांगितलं, तुझा शिरच्छेद करणार. तेवढ्यामध्ये वारकऱ्याने हात बघितला, राजेसाहेब जर तुम्हाला खरं बघायचं असेल तर माझ्यासोबत पंढरपूरला चला. किती निष्ठा महाराज, निष्ठावंत भाव, भक्ताचा सुधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. किती निष्ठा असावी माणसाची. कारण कधी वारकऱ्याने पंढरपूर सोन्याचं पाहिलं नाही, कधी त्याने देवीला झाडू मारताना पाहिलं नाही, परंतु त्याने सांगून दिलं, त्या निष्ठेमुळे सांगितलं, राजा अरे देवी झाडू मारायचं काम करते आणि माझ्या राजाचं माझ्या भगवंताचं नगर सोन्याचं आहे. महाराज तो राजा हट्टाला पेटला. त्याने सांगितलं, जर तुझं नगर सोन्याचं दिसलं नाही आणि देवी जर झाडू मारताना दिसली नाही तर तुझा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. त्याने सांगितलं, चला. दोघही वारीला निघाले. जसं जसं पंढरपूर जवळील तसं वारकऱ्याचं हृदय धडधडू लागलं. वारकरी घाबरू लागला. त्याला भीती होती की हा राजा मला मारणार याची भीती नाही सज्जन आहो. त्याला वाटत होतं कदाचित जर हा पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर मारलं तर चालेल, पण हा मला आधीच जर मारलं तर माझी पंढरपूरची वारी होणार नाही, शेवटची वारी होणार नाही, शेवटचं मला भगवंताचं दर्शन सुद्धा होणार नाही. आणि मग मात्र जसं जसं हे जवळ येईल तसं तसं वारकऱ्याची धडधड वाढू लागली. आणि जसं जसं जवळ आले तसं जसं लांबून नगर सोन्याचं दिसायला लागलं. झळझळीत सोनसा कळस दिसतो सोजवा, बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. लांबून पाहिलं तर सोन्याचं नगर दिसायला लागलं. महाराज राजा बघितलं, आश्चर्यचकित झाला. अरे बापरे, जिकडं तिकडं चमचमतं नगर दिसतंय, सोन्याचं नगर दिसतंय. त्या राजाने वारकऱ्याचा हात धरला आणि सांगितलं, बाबा हीच का तुमच्या भगवंताचं नगर? वारकऱ्याला आश्चर्य वाटलं, अरे कधीच सोन्याचं नगर बघितलेलं नाही, सुवर्णाचं नगर दिसतंय. त्याने सांगितलं, हो हेच. मग परंतु वारते नगर बघितलं आणि वारकऱ्याच्या डोळ्यातून अगदी अश्रूच्या धारा सुरू झाल्या. वारकरी रडायला लागले. त्या राजाने सांगितलं, म्हटले बाबा आता रडायचं काही कारण नाही, आता मी तुम्हाला मारणार नाही, फक्त देवीला झाडू मारताना बघितलं की मी तुम्हाला जिवंत सोडून देईन, उलट मीच तुमच्या सोबत भगवंताचा भक्त होईल. पण तरी सुद्धा तो वारकरी रडत होता. महाराज जास्त हुंदके देऊन रडत होता. आणि जशी जशी हे दोघं महाद्वारात आले आणि आई साहेबाला झाडू घेऊन पाहिलं
तेव्हा राजाने दंडवत घातला आणि आईसाहेबाला विचारलं, आईसाहेब अहो तुम्ही इथं झाडू मारायचं काम करता? राजाला आईसाहेबांनी सांगितलं, अरे राजा हे माझं घर आहे आणि घरामध्ये कुठल्या स्त्रीला झाडू मारायची लाज वाटते? माझं घर आहे आणि माझ्या घरामध्ये मी झाडू मारतीये. महाराज त्या वारकऱ्याने एकदा राजाकडे बघावं, एकदा आईसाहेबाकडे बघावं. महाराज तो वारकरी हुंदके देऊन रडायला लागला. राजा त्याच्या जवळ गेला, त्याला सांगितलं, बाबा रडता का? अहो तुमच्यामुळे मला आईसाहेबाचं दर्शन झालं. का रडताय? तुम्ही म्हणताय ते सत्य निघालं, आता मी तुम्हाला मारणार नाही. तरी सुद्धा राजाचं रड, त्या वारकऱ्याचं रडणं थांबत नव्हतं. त्यांनी सांगितलं, राजा एक सांगू का? अरे वया 5 वर्षाचा असताना पहिल्यांदा बापाच्या बोटाला धरून पहिली वारी केली. आज 95 वर्षाचं वय आहे. आजपर्यंत पंढरपूरची वाऱ्या करत आलोय, पण एकही दिवस मी सोन्याचं नगर पाहिलं नाही आणि देवीला झाडू मारताना पाहिलं नाही. पण माझ्या या निष्ठेसाठी, माझ्या या शब्दासाठी त्या भगवंताने एवढं देवीला सुद्धा झाडू मारायचं काम द्यावं, ही वारकऱ्याची त्या भगवंताच्या नामाची निष्ठा आहे महाराज. म्हणून माणसाने नामस्मरण केलं पाहिजे, पण सदा नामघोष करू हरी कथा, आणि मग तेने सदा चित्ता समाधान. आणि काय प्राप्त होतं? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. आनंद आणि निर्भरता या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. असोयचा कोठी आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. आणखी काय प्राप्त होतं? विधेय स्थितीतला जो आनंद आहे तो नामचिंतनाने प्राप्त होतो. आणि तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दे पाप पुण्यांगा. आणि शेवटचा आणि महत्वाचा परिणाम सांगितला की अग्निरूपता म्हणजे परमात्मा स्वरूपता प्राप्त होते. कशामुळे प्राप्त होते? तर सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका 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 म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने पाप पुण्यांगा, लागोने पाप पुण्यांगा, लागोने पाप पुण्यांगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, पाप पुण्यांगा, लागोने दे पाप पुण्यांगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर
आनंद निर्भर डोलाला जातो आनंद निर्भर डोलाला जातो सर्व चुकल्यालो सर्व